आज पोह्यांचा नाश्ता बनणार होता, पण पहिल्यांदाच माझ्या दोन्ही लेकी घरी नसताना पोहे बनवत होते. त्या दोघीही क्लासला गेल्या होत्या आणि अहो आणि माझ्यासाठी इथं पोहे बनवायचे होते. म्हणून स्वच्छ पोहे चाळून घेतले होते आणि बघा मी याच पद्धतीने पोहे नेहमी धुत असते. कारण पोह्यांमध्ये ना फार काळपट पाणी निघतं. अशा पद्धतीनं पोहे स्वच्छ धुतले ना की मग पांढरे शुभ्र पोहे होतात. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं तुम्हाला की इथं अख्खा मसूर आणि वाटाणे भिजू घातले होते. आता सकाळी ना हे वाटाणे आणि अख्खा मसूर छान भिजला होता. उन्हाळ्याच्या दिवसात ना सारखा प्रश्न पडतो की भाज्या काय करायच्या, म्हणून त्याची पूर्वतयारी म्हणून हा अख्खा मसूर आणि वाटाणे भिजत घातले होते. आणि आता म्हटलं सकाळीच यांना ना पाण्यातनं स्वच्छ काढून ठेवूया, नाहीतर तास 2 तास जर थोडा जरी उशीर झाला ना तर यांचा सुद्धा ना इटक वास यायला चालू होतं. सकाळी तर आता ह्याची काही मी भाजी बनवणार नव्हते, म्हणून म्हटलं आता एअरटाईट कंटेनरमध्ये स्वच्छ पाण्याने धुवून यांना ठेवावं. म्हणून इथं अख्खा मसूर धुतला आणि जी आपण पुरण वाटायची चाळणी असते ना त्याच्यामध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवला होता. आणि त्यानंतर वाटाणे सुद्धा स्वच्छ धुतले, म्हणजे जरी फ्रीजमध्ये 2 दिवस ठेवले ना तरी पण याचा काही वास येणार नाही. तसं तर मी काही 2 दिवस ठेवणार नाही, उद्या वगैरे याची भाजी करून टाकणारच आहे. इकडं गॅसवरती ना दूधसुद्धा गरम करायला ठेवलं होतं. माझं सकाळचं रुटीन बऱ्याच ताईंना बघायचं असतं आणि आता बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की संध्याकाळचं रुटीनसुद्धा दाखव. लवकरच शेअर करेन. तर थोडंफार ना नेहमी असं सतत माझं रोज सकाळचं नियोजन संध्याकाळी करायचं चाललेलं असतं किंवा संध्याकाळच्या भाजीचं नियोजन सकाळीच करून ठेवते. त्यामुळं ना माझा बराचसा वेळ वाचत असतो आणि वेळेवरती तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करत असते. आता वाटाणे तर फ्रीजमध्ये स्वच्छ धुवून ठेवले, डब्यामध्ये भरून. मात्र अख्खा मसूर आणखी निथळला नव्हता म्हणून इथंच ठेवलाय. आणि बघा सकाळी अशी भरपूर कामं असतात, सगळीच काही व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केली जात नाहीत, कारण मग व्हिडिओ खूप मोठा होत असतो. आता सकाळी आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे मग पाणी पण भरपूर लागतं पिण्यासाठी. आणि 8-9च्या अगोदरच डेऱ्यामध्ये पाणी स्वच्छ भरून ठेवलं ना की मग दिवसभर थंड पडतं. आणि 10-11 वाजता जर पाणी भरलं ना नंतर ऊन खूप वाढतं, मग पाणी काही लवकर थंड पडत नाही. आणि माझ्या घरामध्ये ना आम्ही फ्रीजमधलं पाणी ना कोणीही बिलकुल पित नाही. सरबत वगैरे करायचं असेल ना तर कधीतरी आईस क्यूबचा थोडाफार वापर करतो, नाहीतर फ्रीजमध्ये आमच्या पाण्याची बॉटल म्हणून आमच्या शक्यतो ठेवलेली नसते. आता इथं डेरा जिथं ठेवतो ना ती जागासुद्धा स्वच्छ धुवून घेतली आणि त्याची स्टँड वगैरे स्वच्छ धुतलं, डेरा स्वच्छ धुतला आणि आता भरून ठेवलाय. आणि बऱ्याच वेळेस डेरा रोजच्या रोज नाही धुतला ना तर त्याचा सुद्धा असा वास यायला लागतो पाण्याचा, डेऱ्याचा. किंवा मच्छर सुद्धा होतात बघा डेऱ्याच्या आजूबाजूला. म्हणून रोजच्या रोज सकाळी हा डेरा मी स्वच्छ धुत असते. आता पोहे मस्त भिजलेत, कणिक सुद्धा मस्त मळून ठेवली होती आणि आज जेवणात बनवली होती भेंडीची भाजी. खरं तर मला अख्खा मसूर किंवा वाटाणे बनवायचे होते, पण भेंडी मात्र सुकून गेली असती, म्हणून म्हटलं चला आधी भेंडी बनवूया. वाटाणे अख्खा मसूर काय तसं लगेच तर खराब होणार नाही. आणि नेहमीची माझी रोजची एक सवय असते. आता तिकडली तर कामं सगळी आवरून झाली होती किचन ओट्याच्या दुसऱ्या बाजूची. आता स्वयंपाक झाल्यानंतर जिकडं मी भाज्या, गरम केलेलं दूध वगैरे उतरवून ठेवते ना ती साईड माझी इथं स्वच्छ करायचं चाललं होतं. तुम्ही सुद्धा अशा छोट्या सवयी आहेत ना बदल केल्या ना तर स्वयंपाक करायलाही कंटाळा येत नाही. आणि कट्ट्यावरती ना स्वयंपाक करत असताना खूप गजबज केली ना आणि सगळ्या वस्तू तिथल्या तिथं ठेवत गेलो ना आपल्यालाच परत असं प्रेशर येतं स्वयंपाक झाल्यानंतर की कुठलं आवरू आणि कुठलं नाही म्हणून. मग ह्या छोट्या गोष्टी अशा केल्या ना, किती पण छोटा किचन ओटा असू द्या, अशा छोट्या चांगल्या सवयी आपल्याला लावून घेतल्या ना त्या किचन ओट्याजवळ थांबायला, स्वयंपाक करायला बिलकुल कंटाळा येत नाही. आता मस्त भेंडीची भाजी केलेली होती ती एका भांड्यात काढून घेतली, म्हणजे जी भांडी घासायची असतात ना ती पण रिकामी होतात आणि किचन ओट्यावरचा जास्तीचा जागा आटत नाही. त्यामुळे भाज्या थंड झाल्या की लगेच मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत असते. भाज्या ठेवून घेतल्या, त्यानंतर मस्त अशा म्हटलं चला पटकन चपात्या करून घेऊया. तसं तर ऊन वाढेल तसं ना बिलकुल किचन ओट्याजवळ थांबायची मनस्थिती नसते, म्हणून पटपट अशा इथं चपात्या करून घेतल्या. आणि बघा आता किचन ओटा जर बघितला ना तुम्ही तर इथं मी पूर्ण भाज्यांची सगळी कटिंग वगैरे करून घेतलेली असते. किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही बघितलं होतं, पोहे स्वच्छ धुतलेले थोडंफार पडलेलं होतं किंवा पोह्याची चाळणी होती, त्यानंतर अख्खा मसूर स्वच्छ केलेला तो तिथंच ठेवला होता. पण मी चपात्या करण्या अगोदर तुम्ही जर बघितलं ना सगळी साईडचं सगळं स्वच्छ करून घेतलं ना, त्यामुळं असं खूप गडबड गोंधळ किंवा अशी चिडचिड होत नाही. आणि आता माझ्या बघा चपात्या पण बनवून झाल्या होत्या. आता लास्टला माझी ज्वारीची भाकरी भाजायची चालू होती, तोपर्यंत पटकन इथं
सांडलेलं पीठ सुद्धा स्वच्छ मी पुसून घेतलं. जर जास्त वेळ जर आता भाकरी भाजेपर्यंत हे पीठ राहिलं ना तसंच तर बऱ्याच वेळेस ना ते सुकलं जातं, वाळलं जातं आणि ते पटकन निघत नाही. त्यामुळे भाकरी भाजायची आहे तोपर्यंत मी हे पीठ सुद्धा पुसून घेतलं. त्यानंतर सगळा किचन ओटा सुद्धा मी स्वच्छ पुसून घेणारच आहे. सवयी छोट्याच असतात पण आपल्याला सुख देणाऱ्या असतात. सुरुवातीला तर बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत, पण जसजशा आपल्या काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येतात ना तसा बदल केला ना आपल्याला कामं खूप सोपी वाटायला लागतात. आता आणखीन तर माझे पोहे करायचे राहिले होते. अगोदर स्वयंपाक उरकून घेतला कारण आहोंना थोडं काम लागलं, त्यामुळे ते बाहेर गेले होते. त्यामुळे सकाळी पोहे बनवायचे होते. ते आता जवळजवळ 9:15 वाजता इथं मी पोहे बनवत होते. म्हटलं चला स्वयंपाक तर करून झालाय ना, आता फक्त पोह्याचा नाश्ता करायचा. तोपर्यंत गॅस शेगडी पण थंड होईल, नंतर किचन ओटा पुसून घ्यायचा. कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलं होतं. जिरी मोहरी टाकून घेतली आणि भरपूर असा बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला. आता कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला आणि आज ना कच्चे शेंगदाणे टाकले होते. खरं तर ना तेलात अगोदर तळून घ्यायचे होते, पण गडबडीत कामाच्या विचारात कधी कधी उलटसुलट गोष्टी होऊन जातात. म्हणून कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्येच हे कच्चे शेंगदाणे टाकले. नाहीतर मग अगोदर तेलात तळून घेतले ना शेंगदाणे खाण्यासाठी खूप मस्त लागतात पोह्यामध्ये. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची आणि भरपूर असा कढीपत्ता टाकला आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतली. हे सगळं आता एकत्रित मिक्स करणार आहे. आणि थोडंसं बघा कांदा भाजताना मी मीठ टाकलं होतं, कांदा लवकर भाजला जावा म्हणून. अशा पद्धतीनं मीठ टाकलं ना तर पोहे सुद्धा टेस्टी लागतात. आता बघा पोहे किती पांढरे शुभ्र दिसत आहेत की नाही स्वच्छ धुतल्यामुळं. पोहे टाकले आणि मस्त चवीपुरतं मीठ टाकले आणि आता मिक्स करून घ्यायचे. पहिल्या वाफेवरचे पोहे आहेत ना ते खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात. म्हणजे मिक्स करून घ्यायचे आणि वाफवण्यासाठी 2 मिनिटासाठी पोहे ठेवायचे आणि काढले की लगे खाण्यासाठी घ्यायचे. मस्त लागतात अशा पद्धतीचे केलेले पोहे. तसं तर आमच्या घरामध्ये ना पोह्याचा नाश्ता वगैरे जास्त होत नाही. कधीमध्ये आमच्यात शक्यतो उपीट पोहे हे संध्याकाळीच बनतात. कारण उन्हाळ्याच्या दिवसात ना हलकं काहीतरी खायला बरं वाटतं, म्हणून आमचा नाश्ता हा संध्याकाळी असतो. आणि त्यात खरं सांगते मला मनापासून आज माझ्या दोन्ही लेकींची खूप आठवण येत होती पोहे बनवताना. कारण त्या दोघींना पण पोहे खाण्यासाठी आवडतात. मात्र त्या सकाळी 6:45लाच जातात आणि एवढ्या सकाळी लवकर उठून पोहे किंवा उपीट काही जरी केलं ना तरी त्यांची पण खायची इच्छा नसते. त्यामुळे चला आज खूप दिवसातून त्या दोघींना सोडून पोह्याचा नाश्ता करत होते. आता पोह्यांवरती ना बारीक खिसलेलं थोडंसं खोबरं टाकून घेतले आणि त्यानंतर बारीक शेव पण होती योगायोगे ती सुद्धा टाकून घेतली. असं सगळंच हॉटेलमधल्यासारखं असलं ना खायला मज्जा येते की नाही. त्यानंतर मस्त असं दोघांनी शांत बसून हा नाश्ता केला. मी राहिलेली उर्वरित घरातली सगळी कामं आवरली आणि बघा आज साडी घातली नव्हती त्यामुळे माझा अर्धा तास वेळ वाचला होता आणि त्यामुळे आणखीन अर्धा तास कामं लवकर झाली होती. तशी तर रोज 10:30 वाजतात किचन ओटा सगळं आवरायला. आज मात्र 9:45लाच सगळी कामं आवरली होती. आणि तुम्हाला माहिती आहे की माझी थोडी तब्येत ठीक नव्हती, पण आता मी छान ठणठणीत बरी झाली. बऱ्याच ताईंनी कमेंट करून जे जे उपाय सांगितले होते ना ते सगळे उपाय मी थोडे 1-2 ट्राय केले आणि माझी ठणठणीत झाल्यामुळं लवकर काम आवरलं होतं. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.